नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमावाला ह्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय बाळांनो. आणि बऱ्याच दिवसानंतर थोड्याशा अडचणीमुळे व्हिडिओ अपलोड करणं झालं नाही. पण इथून पुढे बाळांनो डेफिनेटली रोजचा एक व्हिडिओ तुमच्या अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच M2 वरती अपलोड करायला सुरुवात होईल. ठीक आहे. चला तर बाळांनो, लास्ट व्हिडिओज मध्ये आपण डिस्कशन बघितलंय की इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज आहेत, इंटिग्रेशनचे काही सिंपल न्यूमरिकल सुद्धा आपण सॉल्व्ह करून बघितले होते. पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळांनो इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. मग आता इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजेच काय रे? जर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही फक्त साइन एक्स लिहिलं असेल, कॉस एक्स लिहिलं असेल, टॅन एक्स लिहिलं असेल किंवा आणखी बरंच वेगवेगळं लिहिलेलं असेल, ठीक आहे, पण किंवा ई रेस टू पॉवर एक्स लिहिलेलं असेल बाळांनो, जर कंपोजिट फंक्शन म्हणजे काय रे? जर मी या ठिकाणी असं म्हणत असेल साइन ऑफ ए एक्स प्लस बी, तर हे झालं बाळांनो कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर कॉस ऑफ ए एक्स प्लस बी हे झालं कंपोजिट फंक्शन. अगेन टॅन ऑफ ए एक्स प्लस बी हे सुद्धा झालं कंपोजिट फंक्शन. किंवा मी म्हणेल बाळांनो सेक स्क्वेअर ऑफ ए एक्स प्लस बी. क्लिअर? तर हे झालं कंपोजिट फंक्शन. अगेन ई रेस टू पॉवर ए एक्स प्लस बी हे सुद्धा काय झालं रे बाळांनो? तर कंपोजिट फंक्शन झालंय. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मुळात अडचण कुठे येते, तर कंपोजिट फंक्शनलाच अडचण येते. आणि मला तीच अडचण दूर करण्यासाठी, तुमची तीच अडचण दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी अपलोड करतोय बाळांनो. आणि डेफिनेटली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कंपोजिट फंक्शनच्या कुठल्याच न्यूमरिकल बद्दल भीती निर्माण होणार नाही. प्रत्येक न्यूमरिकल तुम्हाला सोपं वाटेल याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. आणि सुरुवात करूयात बाळांनो आजच्या ह्या कंपोजिट फंक्शनला. त्याच्या अगोदर आपण डिस्कशन करू प्रत्येक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. प्रत्येक गोष्ट मी या ठिकाणी घेणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे यस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन डीएक्स. तर याचं इंटिग्रेशन लिहितो एक्स रेस टू पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन. पुढे काय लिहितो बाळांनो? प्लस. यस माहितीये. यस सर, आम्हाला खूप छान प्रकारे ही गोष्ट ऑलरेडी माहिती आहे. बरं बाळांनो, त्याच्यानंतर काय रे? तर ई रेस टू पॉवर एक्स. ई रेस टू पॉवर एक्स इंटिग्रेशन काय येतं? तर ई रेस टू पॉवर एक्स पुढे प्लस सी लिहितो. नक्की. मग आता ह्यालाच जर मला कंपोजिट फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं बाळांनो, तर मी काय करतो इथं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू पॉवर ए एक्स प्लस बी करायचं इंटू डीएक्स. बरोबर आहे. मग मला सांगा आता इथे एक्स हा सिंपल फंक्शन झालं, एक्स प्लस बी हे कंपोजिट फंक्शन आहे. मग अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला इंटिग्रेशन कसं अप्लाय करायचंय, तर तुम्ही इकडे पाहू शकता ई रेस टू पॉवर एक्स चं इंटिग्रेशन ई रेस टू पॉवर एक्सच येते. तर या ठिकाणी ई रेस टू पॉवर एक्स लिहिले म्हणजे एक्सच्या प्रमाणे मी इथे लिहितोय बाळांनो ए एक्स प्लस बी. ठीक आहे, पुढे लिहितोय प्लस सी. मग तुम्ही म्हणणार सर ह्या दोघांमध्ये फरक काय? सिंपल फंक्शन आणि कंपोजिट फंक्शनचे इंटिग्रेशन तुम्ही सारखं तर अप्लाय केले. हो बाळांनो, सारखं आतापर्यंत केले, पण आता चेंज करणार आहे. ते म्हणजे काय? तर इथं डिनॉमिनेटर मध्ये बाळांनो डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय आपल्याला. कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय? तर या एक्स प्लस बी चे डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी घ्यायचंय. कळतंय का रे? एक्स प्लस बी चा जो ह्या पॉवर वरती आहे, ठीक आहे, त्या पॉवरचा किंवा ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह परत या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे. चला तर मग बघू तर इथं काय येईल बाळांनो? ई रेस टू पॉवर एक्स, ई रेस टू पॉवर ए एक्स प्लस बी ला बी. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाळांनो, बी हा कॉन्स्टंट आहे, ए हा कॉन्स्टंट आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे. म्हणजे या बी चं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? झिरो. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह झिरो, एक्स चं डेरिव्हेटिव्ह वन. मग उरला कोण बाळांनो? ए. एवढं तर छान तुम्हाला माहिती आहे. बी हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह झिरो. ए हा कॉन्स्टंट आहे, तिकीट आउटसाइड होतो. एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं बाळांनो? तर वन. ज्या विद्यार्थ्याला मी ओरली बोलल्यावरती कळत नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी एकदा सॉल्व्ह करून देतोय. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस बी इज इक्वल टू या ठिकाणी ए डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ बी. ठीक आहे. चला आता सांगा बाळांनो, ए ला ऍज इट इज एक्स चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येतं रे? वन. प्लस बी चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती बाळांनो? झिरो. मग ए इंटू वन ए येतं, प्लस झिरो आहे, ए प्लस झिरो काय बाळांनो? ए. जे ऑब्विसली इथं ए येईल. ठीक आहे. आणि पुढे काय रे बाळांनो? प्लस सी. काय अडचण? बस संपलं सर, काहीच अडचण नाही. कुठंच काही नाही, सगळ्या गोष्टी छान आणि व्यवस्थित कळत आहेत. पाहून घ्या बरं बाळांनो, पहिलं फंक्शन कळालं असेल तुम्हाला तर. चला
पुढच्या फंक्शनला सुरुवात करू. दुसऱ्या लेकरांनो, इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू काय रे dx. मला सांगा 1/x चं इंटिग्रेशन काय बाळांनो, लॉग एक्स. आणि लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे, लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1/x. आणि 1/x चं इंटिग्रेशन काय बाळांनो, लॉग एक्स. आणि आपल्याला माहिती आहे या x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, 1. ठीक आहे, इथं हे सुद्धा तुम्हाला खूप छान प्रकारे माहिती आहे. ठीक आहे, तर 1/x चं इंटिग्रेशन मला लॉग एक्स येतं, त्या सेम फॉर्मॅट मध्ये इथे लिहितोय कंपोजिट फंक्शन मध्ये 1/ax प्लस बी इंटू dx. सो इज इक्वल टू 1/x प्लस बी चं इंटिग्रेशन काय येतं बाळांनो, जसं या ठिकाणी 1/x चं इंटिग्रेशन लॉग एक्स येते म्हणजे पूर्ण डिनॉमिनेटर, तसं बाळांनो इथे सुद्धा काय लिहितोय रे, लॉग लिहितोय. आणि इथं पूर्ण डिनॉमिनेटर काय येईल, ax प्लस बी येईल. ठीक आहे, आणि पुढे काय रे बाळांनो, प्लस सी. ठीक आहे, मग तुम्ही विचार करत असाल की सर या ठिकाणी जो ax प्लस बी लिहिलेला आहे, ठीक आहे, त्याचं तुम्ही इंटिग्रेशन लिहिलं लॉग ऑफ ax प्लस बी, पण इथं परत डिनॉमिनेटर मध्ये इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज पडेल का. एकदा तुम्हाला मी थोडासा पॉज देतो या ठिकाणी, एक 10 सेकंदाचा. तुम्ही विचार करा बाळांनो आणि मला सांगा की खरंच या गोष्टी तिथे येऊ शकतात का. ठीक आहे, चला. केला 10 सेकंदाचा विचार. चला, तुम्ही काय विचार केला मला माहिती नाही, पण डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये काय करावं लागेल रे, तर या ax प्लस बी च परत या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेणे गरजेचं आहे. मग तुम्ही मला म्हणणार सर तुम्ही 1/x लॉग एक्स आलंय. अहो ह्या x चा डेरिव्हेटिव्ह जर मी परत या ठिकाणी घेतला बाळांनो, तर x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती येणार आहे, 1 येणार आहे. आणि आपण डिनॉमिनेटर मध्ये कुठे 1 लिहितो का रे, सिंपल फंक्शन मध्ये परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नसते बाळांनो, मग कंपोजिट फंक्शन मध्ये असते. मग ओके, मग मला पुढे सांगा या ठिकाणचं काय येईल आता. काय बाळांनो या ठिकाणी, तर या ठिकाणी लॉग ऑफ ax प्लस बी होल डिवायडेड बाय, आताच मी म्हटल्याप्रमाणे a b चे डेरिव्हेटिव्ह 0, x चे डेरिव्हेटिव्ह 1, a कॉन्स्टंट राहतोय तर या ठिकाणी a कॉन्स्टंट, पुढे बाळांनो प्लस सी. झालं का रे, इथपर्यंत काही अवघड अडचण, कुठे काही त्रास नाही सर, कुठेच काही त्रास नाही, सगळं व्यवस्थित कळतंय. चला पुढचं घेऊ बाळांनो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स. साइन एक्स चे इंटिग्रेशन काय बाळांनो, मायनस कॉस एक्स प्लस सी. साइन एक्स चे इंटिग्रेशन काय रे, मायनस कॉस एक्स प्लस सी. जर कंपोजिट फंक्शन मध्ये बघितलं बाळांनो आपण, तर इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ एक्स प्लस बी इंटू डीएक्स इज इक्वल टू काय येईल रे या ठिकाणी, साइन ऑफ एक्स प्लस बी च इंटिग्रेशन काय येईल, तर ऑब्विसली मायनस कॉस ऑफ एक्स प्लस बी च येईल बाळांनो. पण परत या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यावं लागेल, सो ax प्लस बी चा या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आणि आता नेहमीच तुम्हाला तर पाठ झालं असेल की ax प्लस बी चे डेरिव्हेटिव्ह फक्त हे येतं तेवढंच डिनॉमिनेटर मध्ये राहील. म्हणजे इथं मायनस कॉस ऑफ ax प्लस बी होल डिवायडेड बाय a पुढं प्लस सी. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत बाळांनो, समजलं. चला पुढचं नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ साइन नंतर बाळांनो कॉस एक्स डीएक्स, त्याचं इंटिग्रेशन काय येतं रे, साइन एक्स प्लस सी येतं. पण जेव्हा आपण कंपोजिट फंक्शन बद्दल विचार करतो, तर ते म्हणजे कॉस ऑफ एक्स प्लस बी डीएक्स, तर ह्याचं इंटिग्रेशन येईल बाळांनो साइन ऑफ एक्स प्लस बी. आणि ह्या कंपोजिट फंक्शनचं परत जे काही कंपोजिट फंक्शन असेल त्याचा परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यावा लागेल. तर हे येईल इथं साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, साइनचं इंटिग्रेशन कॉस येईल ax प्लस बी डिवायडेड बाय a पुढे प्लस सी. आहे इंटरेस्टिंग, आहे सोपं, यस सर अगदी सोपं इंटरेस्टिंग आहे, कुठेच काही डाऊट नाहीये. चला, साइन नंतर काय बाळांनो, टॅन. टॅन एक्स इंटू डीएक्स इज इक्वल टू, चला मी तुम्हाला सांगितलंय टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतंय, लक्षात कसं ठेवायचं, त्या सॉरी टॅनचं इंटिग्रेशन काय येतंय, साइन एक्स बाय कॉस एक्स लिहा. 1/cos x म्हणजे काय रे, टॅन एक्स म्हणजे साइन बाय कॉस, आणि 1/cos म्हणजे सेक एक्स. तर या ठिकाणी लिहायचं लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी.
नक्की? येस सर, तुम्ही असं सांगितलं होतं. मग मला आता ह्याला बाळांनो, जर कंपोझिट फंक्शन मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहावं लागेल रे? तर या ठिकाणी लिहावं लागेल इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ ax प्लस b dx. सो इज इक्वल टू टॅनचं इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ सेक एक्स, सॉरी लॉग ऑफ सेक ऑफ ax प्लस b आणि होल डिवायडेड बाय बी, आणि या ठिकाणी होल डिवाइड बाय बाळांनो डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कशाचा रे? तर ax प्लस बी चा घ्यावा लागेल. ऍट द एंड या ठिकाणी काय येईल? लॉग ऑफ सेक ऑफ ax प्लस बी, ax प्लस बी, ठीक आहे, डिवायडेड बाय ए पुढं प्लस सी. ठीक आहे, पाहून घ्या बरं व्यवस्थित. चला नेक्स्ट, जर साइन झालं, कॉस झालं, टॅन झालं, नेक्स्ट येस बाळांनो कॉट. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं? तर तुम्हाला कॉट एक्स म्हणजे माहिती आहे बाळांनो, कॉस बाय साइन लिहावं लागतं. डिनॉमिनेटर कोण आहे रे? साइन आहे. तर या ठिकाणी लिहू शकतो आपण, काय लिहू शकतो इंटिग्रेशन? तर लॉग ऑफ या ठिकाणी लिहायचे साइन एक्स प्लस सी. ओके, ह्याला जर बाळांनो कंपोजिट फंक्शन मध्ये लिहायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स, सॉरी कॉट ऑफ ए एक्स प्लस बी डीएक्स कशा प्रकारे अप्लाय करावं लागेल? तर कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं? लॉग ऑफ साइन एक्स. तर या ठिकाणी लिहावं लागेल लॉग ऑफ साइन ऑफ ए एक्स प्लस बी आणि होल डिवायडेड बाय, इथे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कशाचा? तर ए एक्स प्लस बी चा. ठीक आहे, या ठिकाणी आपण प्लस सी लिहायला विसरलेलो आहोत, तर इथे लिहून टाकतोय. इथे लिहून टाकू प्लस सी इज इक्वल टू, या ठिकाणी प्लस सी. चलो इज इक्वल टू काय बाळांनो? याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, फक्त एच येणार आहे. म्हणजे पुढे काय लिहावं लागेल? लॉग ऑफ साइन ऑफ ए एक्स प्लस बी होल डिवाइड बाय ए प्लस सी. काय अडचण नाही? काहीच अडचण नाहीये. सगळ्या गोष्टी, सगळे क्वेश्चन्स निवांत कळते. साइन झालं, कॉस झालं, टॅन झालं. नेक्स्ट बाळांनो काय रे? सेक एक्स. सेक एक्स काय तर इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डीएक्स. काय इंटिग्रेशन येतं? तर येतं सेक लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. आणि पुढे रे बाळांनो, पुढे काय रे बाळांनो? तर इंटिग्रेशन ऑफ सेक ऑफ ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स. ह्याचं इंटिग्रेशन कशा प्रकारे घ्यावं लागेल? तर या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला लॉग ऑफ सेक ब्रॅकेट मध्ये ए एक्स प्लस बी प्लस टॅन ऑफ ए एक्स प्लस सी होल डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं घ्यावं लागेल? तर ए एक्स प्लस बी चं घ्यावं लागेल, पुढे प्लस सी. ठीक आहे, तर काय रे बाळांनो पुढं? चल, तर ह्याचं काय लेकरांनो? इथे इथे येईल लेकरांनो लॉग ऑफ सेक ऑफ ए एक्स प्लस बी प्लस टॅन ऑफ ए एक्स प्लस बी होल डिवायडेड बाय, या ठिकाणी ए येतं बाळांनो आणि इथं प्लस सी. या ठिकाणी काय रे? प्लस सी लिहिले. ठीक आहे, बघा समजून घ्या बरं व्यवस्थित. लॉग ऑफ दिसत नसेल तर परत याला थोडस अलीकडे लिहून घेतो. या ठिकाणी लिहितोय लॉग ऑफ सेक ऑफ ए सेक ऑफ ए एक्स प्लस बी प्लस टॅन ऑफ ए एक्स प्लस बी आणि इथे प्लस सी. क्लिअर? चला, आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय डिनॉमिनेटर बाळांनो? ए येईल, ते इथे लिहिलेलं आहे. चला पुढचं इंटिग्रेशन काय रे? तर पुढचं साइन झालं, कॉस झालं, टॅन झालं, सेक झालं. ठीक आहे, पुढचं आहे बाळांनो कोसेक. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू डीएक्स. काय इंटिग्रेशन येतं? तर इंटिग्रेशन येतं
ठीक आहे. इंटिग्रेशन काय येतं बाळांनो, इथं आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी आहे इंटिग्रेशन. नक्की येस सर, हेच इंटिग्रेशन येतं. मग जर आपण अशा प्रकारे या ठिकाणी लिहिलं, जर या ठिकाणी आपण अशा प्रकारे लिहिलं बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ कोसेक ऑफ एक्स प्लस बी, ठीक आहे, इंटू डीएक्स, तर ह्याचं इंटिग्रेशन काय येईल बाळांनो, तेच सेम, फक्त एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस बी, एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस बी, आणि डिनॉमिनेटर मध्ये परत डेरिव्हेटिव्ह घेणे गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी लॉग ऑफ या ठिकाणी काय येईल रे, कोसेक इन ब्रॅकेट ए एक्स प्लस बी मायनस कॉट ऑफ ए एक्स प्लस बी, ठीक आहे, आणि पुढे प्लस सी होल्ड डिवायडेड बाय, या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय बाळांनो ए एक्स प्लस बी चा, डायरेक्ट लिहितोय मी ए, म्हणजे हे झालं कंपोजिट फंक्शनचं पूर्णच्या पूर्ण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. ठीक आहे, त्यातले काही आणखी एक दोन फॉर्म्युले राहिलेत, मी तुमच्याशी ते शेअर करून घेतो. कुठले फॉर्म्युले राहिलेत, चला पहा रे. तर त्यामध्ये कुठले फॉर्म्युले बाळांनो, तर त्यामध्ये मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं बाळांनो, कॉस एक्स प्लस सी, सॉरी कॉस एक्स, हा कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं बाळांनो, कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साइन एक्स. नेक्स्ट टॅन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं बाळांनो, सो टॅन एक्स चं डेरिव्हेटिव्ह येतं सेक स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर टॅन झालं, नंतर काय रे बाळांनो, कॉट एक्स. कॉट एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर येतं कोसेक स्क्वेअर एक्स. क्लिअर, काय येतं बाळांनो, कोसेक स्क्वेअर एक्स. आता इथे काय करू, या हे दोन तर डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलेत आपण, ह्या दोघांसाठी बघूत आता बाळांनो, ह्या दोघांसाठी कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, चला चेक करूत. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ इथं वरतीच लिहितोय मी, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन काय येतं बाळांनो, टॅन एक्स प्लस सी. त्याचबरोबर इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू काय येतं बाळांनो, तर या ठिकाणी येतं कॉट एक्स प्लस सी. राईट आहे, यस सर राईट आहे, अगदी बरोबर आहे. मग आता आपल्याला याचं म्हणजे टॅनचं इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स येतं, कॉटचं इंटिग्रेशन टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येतं, कॉटचं डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स येतं, आणि सेकचं इंटिग्रेशन बाळा सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स येतं, कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन कॉट एक्स येतं. ते जरा जेव्हा आपण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह शिकवतो ना, तर बोलण्यामध्ये जराच अशा थोड्या छोट्या मिस्टेक होत असतात. चला काळजी करू नका, पुढे बघा रे, त्याला रिप्रेझेंट कसं करायचंय, तर सेक स्क्वेअर ऑफ ए एक्स प्लस बी यस इंटू डीएक्स, तर ह्याचं काय येईल बाळांनो, या ठिकाणी येईल टॅन ऑफ ए एक्स प्लस बी, टॅन ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी, आणि डिवायडेड बाय काय, डायरेक्टली मिळालो ए, कारण आपल्याला माहिती आहे बी चे डेरिव्हेटिव्ह 0, एक्स चे डेरिव्हेटिव्ह 1, ए चे डेरिव्हेटिव्ह ए ऍज इट इज. त्याचबरोबर इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर ऑफ ए एक्स प्लस बी इंटू डीएक्स, तर या ठिकाणी काय येतं बाळांनो, या ठिकाणी येतं कॉट ऑफ ए एक्स प्लस बी होल डिवायडेड बाय ए प्लस सी. हे अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन आपण या फॉर्म्युल्यासाठी करत असतो. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला ओव्हरऑल आयडिया क्लिअर झाले असेल की नेमकं कंपोजिट फंक्शन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये नेऊन डेरिव्हेटिव्ह करायचं. यस, कुठलंही कंपोजिट फंक्शन दिसलं की त्या फंक्शनचा इंटिग्रेशन अप्लाय करत असताना अप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ठीक आहे, चल चल घ्या बाळांनो, फर्स्ट क्वेश्चन घेऊ आता. फर्स्ट क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 4x मायनस 7 dx. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन या ठिकाणी घेतोय, इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 15
dx. ठीक आहे, चला अप्लाय करू बाळांनो. या ठिकाणी साइन एक्स काय रे, साइन ऑफ 4x मायनस 7 आणि कॉस ऑफ 3x² प्लस 2x प्लस 15. मग काय रे लेकरांनो, सो इंटिग्रेशन अप्लाय करायचं, तर इथे लिहितो आपण इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 4x मायनस 7 इंटू dx. क्लिअर. तर मला सांगा लेकरांनो, साइन ऑफ इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ काय रे ax प्लस मायनस जे काय असेल b इंटू dx. तर ह्याचा कंपोजिट फंक्शन मध्ये इथं मायनस असल्यामुळे मी इथं मायनस लिहितोय. तुम्हाला सुद्धा कंपॅरिझन खूप छान प्रकारे कळून जाईल. ax मायनस b. ठीक आहे ना, बघा ना, ax मायनस बी लिहू शकतो, हे सुद्धा अशा प्रकारे लिहू शकतो. काय इंटिग्रेशन येतं मग, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ ax मायनस बी डिवायडेड बाय a आणि या ठिकाणी प्लस सी. झालंय. ठीक आहे, चलो अप्लाय करून घेऊत. मग काय अप्लाय करायचं रे, इंटिग्रेशन ऑफ साइनचं इंटिग्रेशन काय बाळांनो, तर या ठिकाणी येईल, तर या ठिकाणी येईल बाळांनो मायनस कॉस ऑफ 4x मायनस 7 होल डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x मायनस 7 पुढे काय रे प्लस सी. ठीक आहे, चला मग मायनसला मायनस ऍज इट इज. या ठिकाणी कॉस ऑफ 4x मायनस 7 ऍज इट इज. या ठिकाणी 7 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, 7 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर आहे, किंवा ज्या विद्यार्थ्याला कळत नाही त्यांसाठी मी परत एकदा करतोय. 4 कॉन्स्टंट बाहेर काढा, इथे x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे dx मायनस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाळांनो कॉन्स्टंटचा, या ठिकाणी 7 पुढे काय रे प्लस सी. ठीक आहे, चलो चेक करा. मायनसला मायनस, कॉसला कॉस, 4x मायनस 7 ला 7 आणि होल डिवायडेड बाय 4 ला 4 ऍज इट इज. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येतो बाळांनो, मायनस 7 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 0 येतो, पुढे प्लस सी. म्हणजे आपल्याकडे फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर कसं येणार आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 4x मायनस 7 dx इज इक्वल टू काय येतं रे, मायनस कॉस ऑफ 4x मायनस 7 होल डिवायडेड बाय 4 आणि पुढे बाळांनो प्लस सी. तर हे येते आपल्याकडे फायनल आन्सर. ठीक आहे, पाहून घ्या बाळांनो, हे काय येते आपल्याकडे, जे आपल्याकडे फायनल आन्सर येत आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का, काहीच अडचण नाहीये सर. अगदी छान आणि सोप्या पद्धतीने आम्हाला कंपोजिट फंक्शनचं इंटिग्रेशन कसं अप्लाय करायचंय या ठिकाणाहून क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, चला दुसरा क्वेश्चन घेऊत बाळांनो. दुसरा क्वेश्चन काय रे, तर या ठिकाणी इंटिग्रेशन अप्लाय करायचंय. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x² प्लस 2x प्लस 15 dx. ठीक आहे, इज इक्वल टू, चला ह्याचा आन्सर आपल्याला बघायचं. मग या ठिकाणी किंवा आपण जसं या ठिकाणी लिहिले त्याला आपण आय इज इक्वल टू लिहू, म्हणजे टेन्शन नको. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x² प्लस 2x प्लस 15 इंटू dx. क्लिअर. मग इंटिग्रेशन काय येईल बाळांनो, आत्ताच प्रमाणे परत एकदा फॉर्म्युला रिप्रेझेंट करून दाखवू का, चालेल. सो कॉस ऑफ ax² प्लस bx प्लस सी असं फंक्शन आहे. असू द्या, फंक्शन कसले असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, इंटू डीएक्स. तर ह्या फंक्शनचं काय बाळांनो या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तर जसं या फंक्शन मध्ये आहे त्याप्रमाणेच आपण इथे डायरेक्टली अप्लाय करू वाटल्यास लिहिण्यापेक्षा. चला काय रे मित्रांनो, सो कॉसचं इंटिग्रेशन काय येतं बाळांनो, साइन ऑफ 3x² प्लस 2x प्लस 15 होल डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा रे बाळांनो, सो 3x² प्लस 2x प्लस 15 पुढे प्लस सी. ठीक आहे, पाहून घ्या कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. कॉसचं इंटिग्रेशन काय आलं बाळांनो, साइन आले आणि कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलाय. म्हणजे या ठिकाणी आय इज इक्वल टू साइन ऑफ 3x² प्लस 2x प्लस 15 होल डिवायडेड बाय, या ठिकाणी काय येईल बघा डेरिव्हेटिव्ह, प्रत्येक डेरिव्हेटिव्ह घेऊ. 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 15 आणि पुढे काय रे बाळांनो प्लस सी.
क्लिअर? बघा ना, मी काय केले डिनॉमिनेटर मध्ये जे फंक्शन्स आहे त्या फंक्शनला प्रत्येक टर्मला काय केलं या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलेला आहे. मग चेक करून घेऊ बाळांनो. साइनला साइन ॲज इट इज 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 15 होल डिवाइडेड बाय 3 ला 3 ॲज इट इज. एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय रे बाळांनो? पॉवर पुढं पॉवर 1 न कमी. क्लिअर? म्हणजे पॉवर पुढं म्हणजे किती येईल या ठिकाणी 2x आणि पॉवर 1 न कमी. म्हणजे 2 ला 1 न कमी केल्यावर किती बाळांनो 1. आणि आपण असं इथे पॉवर 1 कधी लिहितो का रे? नाही लिहित सर आपण पॉवर कधीच. म्हणून फक्त इथे x प्लस कॉन्स्टंट म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला बाळांनो 1. तर उरलं काय रे फक्त इथे 2 आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट काय येतो रे 0. पुढे काय बाळांनो प्लस c. चला मग फायनल आन्सर लिहून घेऊ आता. I इज इक्वल टू साइन ऑफ 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 15 होल डिवाइडेड बाय 3 दुनी 6x प्लस 2 प्लस काय रे बाळांनो सी. तर हे झालं आपलं फायनल आन्सर या ठिकाणी. ठीक आहे, हे काय येतं रे बाळांनो? सो हे येते आपल्या या ठिकाणचे फायनल आन्सर. ठीक आहे, चला पाहून घ्या बरं व्यवस्थित. काय डाऊट आहे कुठे? नाही सर डाऊट काय प्रश्न त्यामध्ये एवढं सोपं सोपं आणि सरळ क्वेश्चन्स तुम्ही शिकवताय. डाऊट येण्याचा मुळात प्रश्नच नाही इथे. ठीक आहे, चला आणखी काही क्वेश्चन्स घेऊ बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर ऑफ 3x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 dx हा क्वेश्चन दिलाय. ठीक आहे, आणि या ठिकाणी क्वेश्चन घेतोय I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/4x मायनस 7 dx. ओके, चल सुरुवात करू बाळांनो. काय करायचं रे? फर्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे त्याला अप्लाय करू. आपल्याला मला सांगा टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअर एक्स. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. तर सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय बाळांनो? टॅन एक्स. ठीक आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स तर काय तर रे टॅन एक्स. पुढे काय रे प्लस सी. चला ह्याला अप्लाय करून घेतलं म्हणजे आय इज इक्वल टू काय इंटिग्रेशन ऑफ डायरेक्ट लिहितोय बाळांनो काय लिहिता येईल टॅन. पुढे काय रे tan of 3x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 पुढं काय रे बाळांनो प्लस सी. आणि इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येतंय 3x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9. ठीक आहे, सो आय इज इक्वल टू टॅन ऑफ वरचं ऍज इट इज लिहून घेऊ 3x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 आणि होल डिवाइडेड बाय इथं काय येईल 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 9 पुढे प्लस सी. ठीक आहे, चला अप्लाय करून घेऊ. या ठिकाणी आय इज इक्वल टू टॅन ला टॅन ऍज इट इज 3x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 होल डिवाइड बाय 3 ला 3 ऍज इट इज एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय येतो बाळांनो 2x मायनस 7 ला 7 एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 1. तर 1 प्लस 9 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बाळांनो या ठिकाणी आपण लिहायला विसरलो 9 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे 0. पुढे प्लस सी म्हणजे आपल्याकडे फायनल आन्सर काय येईल बाळांनो. सो आय इज इक्वल टू टॅन ऑफ 3x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 होल डिवाइड बाय 6x मायनस 7 प्लस सी. ठीक आहे, तर हे काय येत आहे हे फायनल आन्सर येत आहे. व्यवस्थित पाहून घ्या कुठे काय चुकतंय का कुठे काय अडचण येते का. क्लिअर, चला पहा बघायला अजिबात अडचण यायला गरज प्रश्नच नाहीये. क्वेश्चन एकदम सिस्टमॅटिक आहे. फक्त डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज लिहून काय करायचं डिनॉमिनेटर मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. बरोबर आहे, चला ह्याचा क्वेश्चनचं सॉल्व्ह करून घेऊ. चल ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह काय करायचं बाळांनो. आय इज इक्वल टू काय रे इंटिग्रेशन ऑफ 1/4x मायनस 7 इंटू डीएक्स. मग मला सांगा आत्ताच आपण बघितलंय हे जे फंक्शन होतं आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ 1/ax प्लस बी डीएक्स इज इक्वल टू काय रे. ठीक आहे, चला तर बाळांनो ह्याचं इंटिग्रेशन काय तर रे
सो याचं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ ax प्लस बी प्लस सी. मग सेम इथे आपण अप्लाय करू शकतो आणि डिनॉमिनेटर मध्ये इथं a येतं. तसंच इथं I इज इक्वल टू लॉग ऑफ 4x मायनस 7 पुढं प्लस सी आणि इथं डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यावं लागेल तर 4x मायनस 7 चा घ्यावा लागेल. ठीक आहे, मग 4x मायनस 7 चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, ऍज इट इज राहील. म्हणजे जो फायनल आन्सर येईल आपल्याकडे लॉग ऑफ 4x मायनस 7 लॉग ऑफ 4x मायनस 7 डिवायडेड बाय 4 प्लस सी. तर हे येते बाळांनो फायनल आन्सर. ठीक आहे, हे काय तर आहे फायनल आन्सर या ठिकाणी येते. पाहून घ्या प्लीज. आहे सोपं, इंटरेस्टिंग आहे. चला, आता हा जो इथेच व्हिडिओ आपण स्टॉप करू आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काही बुक मधले सिलेक्टेड क्वेश्चन आपण घेऊ जो की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असतील. ठीक आहे बाळांनो, चला आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.